नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ मॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021चा पेपर पाहणार आहोत. खूप दिवसापासून तुमचे प्रश्न होते की मॅडम मुंबईचा पेपर कव्हर करून घ्या. आज मी मुंबईचा पेपर खूप सोप्या ट्रिक्स सांगून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका घनाची बाजू 4 मीटर आहे. ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? आता घनाची बाजू किती आहे? 4 मीटर. घनाची बाजू 4 मीटर आहे. तर याचं काय होणार? 4 गुणिले 4 गुणिले 4 64 असं काय होईल त्याचं घनफळ येईल. तर ती जर दुप्पट केली, जर बाजू घनाची दुप्पट केली, दुप्पट केलेली बाजू काय येईल? म्हणजेच काय 4 इंटू काय येईल 2 म्हणजेच काय येईल 8. आता आपल्याला घनफळ काढायचं आहे. म्हणजेच काय होणार 8 इंटू 8 इंटू 8. आपलं उत्तर काय येईल 512. म्हणजेच आता घनफळ किती पटीने वाढेल म्हटलं आहे. म्हणजेच आपण काय करू 512ला 64ने डिवाइड केलं तर घनफळ किती पटीने वाढेल? 8 पटीने वाढेल. 8 पटीने वाढेल. म्हणून पर्याय क्रमांक काय असेल? डी. घनफळ 8 पटीने वाढेल. प्रश्न क्रमांक 13. 33, 34, 35, x, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी किती आहे? 36 आहे. तर एक्सची किंमत किती? आता एक मेथड आहे, या सगळ्या संख्यांची बेरीज करायची प्लस एक्स येणार, डिवायडेड बाय 7 करायचं इज इक्वल टू 36. म्हणजेच त्यांच्या सरासरीवरून आपण एक्सची किंमत फाइंड करू शकतो. पण दुसरी पद्धत जी आहे, प्रत्येक ह्या सगळ्या काय आहेत क्रमवार संख्या आहेत. त्याचबरोबर 33, 34, 35, x, 37, 38, 39 या काय सगळ्या क्रमवार, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये एक एवढंच अंतर आहे. 33 प्लस 1 34, 34 प्लस 1 35. म्हणजेच काय, आणि त्याची सरासरी जी दिलेली आहे ते काय दिलेली आहे? 36 दिलेली आहे. जो की तो 36 नंबरच्या डाव्या बाजूला 3 नंबर आहेत आणि उजव्या बाजूला पण 3, म्हणजे समान अंक आहेत. म्हणजेच काय, यांची जी सरासरी होती तीच काय असणार आहे? एक्सची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच काय ना, पर्याय क्रमांक डी 36 असं, एक्स इज इक्वल टू 36 असं आपला आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 19. शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी कशी? तर डायरेक्टच फॉर्म्युला आहे. शुभमला मिळालेली केळी किती असणार आहेत? आता शुभमचा कोणता रेशो आहे? 3 डिवायडेड बाय काय येणार? आता रेशो त्यांनी काय दिला आहे? 3:5. म्हणजेच काय करायचं, 3 वरती लिहायचं आणि खाली काय लिहायचं? 3 + 5 8 इंटू काय करायचं? 24 केळी. आता शुभमला मिळालेली केळी किती असणार आहेत? 9 असणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी शुभमला मिळालेली विचारले, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी असेल. त्याचप्रमाणे मी अनिलला मिळालेली केळी पण काढून दाखवते. केळी कसं फॉर्म्युला येणार? 5 डिवायडेड बाय या दोघांची बेरीज 8, म्हणजे अनिलला किती केळी मिळाली? 15. आपल्याला त्यांनी विचारले शुभमला किती मिळाली, तर उत्तर काय असेल आपल्या डी. प्रश्न क्रमांक 25. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी आहे असेल तर त्याचा परिघ किती असेल? आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय दिले? वर्तुळाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला काय आहे? πr². r म्हणजे काय असते? त्रिज्या. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? 1386. आपण मग r याच्यावरून फाइंड करू शकतोय. म्हणजेच काय येणार? आता हे 1386 7 डिवाइड आहे, म्हणजे इकडे जाताना ते मल्टिप्लाय होईल. 22 इकडे जाताना काय होईल? डिवाइड होईल. r² आहे असंच राहिला. तर आता हे 63 गुणिले 7, आपण 63 असं लिहू शकतोय.
7 गुणुले 9 गुणुले 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजेच काय असणार आहे, 7चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर आर स्क्वेअर. म्हणजेच आपलं आर काय मिळाले आपल्याला, 21 मिळाले. त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे आता, परीघ काढायचा आहे. आता वर्तुळाचा परीघ सूत्र काय आहे, 2 पाय आर. 2 × 22/7 डिवायडेड बाय आर किती येणार, 21. 7 त्रिक 21, 44 गुणुले 3. उत्तर किती असेल आपलं, 132. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 31. 0 बहुपदीची कोटी किती असते. तर बहुपदीची कोटी म्हणजे काय, व्हेरिएबलचा घातांक म्हणजे जो असतो, म्हणजेच x⁻1, x⁻2 ही काय असते, कोटी असते. आता इथं काय लिहिले, 0 बहुपदी असेल म्हणजेच काय, 0x⁻1, 0x⁻10 असं आपण कधीच लिहित नाही. त्यामुळे ते काय निश्चित करता येत नाही. पर्याय क्रमांक काय असेल, सी, तो निश्चित करता येत नाही. क्रमांक 37. जर 6:5 इज इक्वल टू y/20 असेल तर yची किंमत किती. सिम्पली हे असंच लिहायचं, 6/5 इज इक्वल टू y/20. म्हणजेच काय येईल, 6/5, इकडे 20 डिवाइड आहे, इकडे काय होईल ते मल्टिप्लाय होईल. म्हणजे y काय येईल, 24 येईल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 41. जतीन, नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16, 24, 36 वर्षे आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती. आता जतीन, नितीन, मोहसिन यांची वय किती लिहिलेत, 16, 24 आणि 36. मग आपण लिहू शकतोय 4 चौक 16, 4 सख 24, 4 नवे 36. तर नितीनच्या आणि मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते, 6:9. 6:9 आपण असं पण लिहू शकतोय, 3 × 2 म्हणजे 2/3 पण लिहू शकतोय. म्हणजेच काय येणार आहे, बी ऑप्शन असेल, 2:3. प्रश्न क्रमांक 43. 3x + 5y = 9 and 5x + 3y = 7. तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे. तर आपण काय करूया, 3x + 5y = 9, 5x + 3y = 7. आता या दोघांची काय करूया, ॲडिशन करूया. 3x + 5y + 5x + 3y = किती येणार, 16. आता 3x + 5x काय होईल, 8x होईल. 5y 3y काय होईल, 8y = 16. आता पूर्ण इक्वेशन जे आलेलं आहे आपल्याला, त्याला 8ने डिवाइड करूया. म्हणजेच काय येणार, 8x / 8, 8y / 8, 16 / 8. म्हणजेच काय आलं, x + y = काय आलं, 2. आपल्याला त्यांनी विचारले किंमत काय, x + y ची किंमत किती. तर आन्सर असेल 2. क्रमांक 52. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे. तर जयचे वय किती. आता जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच काय, जयचं वय v - काय होईल, 5. म्हणजे विजयचं वय वजा 5 होईल. त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे. जय + विजय 25. जयची आपण ही व्हॅल्यू इथं पुट करूया. v - 5 + v = 25. म्हणजेच काय आलं, 2v - 5 = 25. 2 म्हणजेच v काय येईल, 15 येईल विजयचं वय. जयचं वय काय येणार आहे मग, 15 - 5 10 येईल. 15 - 5 काय येईल, 10. जयचं वय काय असेल, 10. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 59. A:2B:2C:2D:2E काय आहे. 3:6:9 इथं किती येणार आहे आणि इथं 15. म्हणजेच काय येईल, 12 येईल. 3:6:9 हा 3चा टेबलच आहे पूर्ण. म्हणजेच काय उत्तर येईल आपलं, 12. पर्याय क्रमांक ए. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.